उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सर्व आमदारांशी चर्चा झालेली आहे। देवगिरीवर रात्री उशिरापर्यंत चर्चेचा खल झाला। शिवसेनेच्या सर्व आमदारांशी त्यांनी 1 to 1 चर्चा केली। समोरासमोर चर्चा झालेली आहे। आगामी निवडणुका आणि विकास कामांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे। विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असं सुद्धा त्यांनी आमदारांना उद्देशून म्हटलेलं आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल रात्री शिवसेनेच्या सर्व आमदारांशी सविस्तर चर्चा केलेली आहे। देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत खलबत सुरू होती आणि यावेळी शिंदेंनी सर्व आमदारांशी समोरासमोर चर्चा केली। आगामी निवडणुकीसह विकास कामांच्या निधी संदर्भात त्यांनी ग्वाही सुद्धा दिलेली आहे। विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी आपल्या आमदारांना दिलेली आहे। तसंच महायुतीला गालबोट लागेल असं विधान करणं टाळा असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे। तर आपण एक नजर टाकूयात त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी आमदारांची 1 to 1 चर्चा केली। विकास कामात कुठेही अडथळा येणार नाही अशीही ग्वाही त्यांनी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका नाही तर कामातून उत्तर द्या। आगामी मनपा निवडणुका युती म्हणून लढवायच्या आहेत। महायुतीला गालबोट लागेल असं कुठलंही वक्तव्य नको असंही त्यांनी म्हटलंय। शिंदेंचा अपमान सहन करणार नाही अशी आमदारांची भूमिका आहे। महामंडळाचं वाटप लवकर व्हावं अशी इच्छा सुद्धा आमदारांनी बोलून दाखवली आहे। महामंडळाचं वाटप लवकरच होईल अशी ग्वाही शिंदेंनी दिली आहे।